तव तव हसती मथुरेच्या गे आणि ते आरोळी ऐकून गोविंद घ्या आणि गोविंद काय म्हणते तर आत हरी बाहेर हरी त्या गोविंदा करता असो मी सांगतो इथं सगळी मंडळी आज गिरवीची या गिरवीच्या पंचक्रोशीतली मंडळी आलेली हजर आहे आणि इथं येण्याचं प्रयोजन एक देवासाठी मंडळी आज शनिवार आहे मार्गशीर्ष महिना आहे मारुतऱ्यांच्या पुढे सेवा आहे आपल्यालाही जीवनामध्ये कुठंतरी एक पुण्य जमा व्हावं म्हणून सगळे आलेले इथं आलेले आहेत ते सगळे देवासाठी आले असं म्हणतात आपल्याला देवाचा छंद आहे म्हणून आलो उशिरा होईना पण आलो देवाचा छंद आहे म्हणून देवाचा छंद नाही ते लोक ह्या भानगडीत पडत असते आम्ही एकदा गेलो विदर्भात सप्त्याचं ठिकाण माहित नव्हतं दोन माणसं आपली बसली होती झाडाखाली इमल खात बसली आम्ही त्यांना विचारलं इथून सप्ताह कुठला म्हणजे महाराज आम्ही त्या भानगडीत नाही असाही काही समाजामध्ये देवाचं त्याचं काही घेणं देणं नाही पण आपल्याला देवाचा छंद आहे म्हणून आपण इथं आलोय पण देवाला आपला छंद आहे काही माहित नाही तसं त्या गवळणीचा छंद गोपाळांचा छंद देवाला होता महाराज तेवढा त्याचा छंद देवा काय सेवा काय सेवा असेल त्यांची काय भक्ती असेल आणि म्हणून त्या गवळणींच्या प्रेमाबद्दल मी नेहमीच सांगत असतो गोपाळांच्या प्रेमाबद्दल सांगत असतो गोपाळांची एवढं प्रेम की त्याला हाकलून दिलं तर जात नाही देवाने हाकलून दिलं तर आम्हाला देव तर स्वप्नात तर दिसत नाही आला स्वप्नात येणं तर त्याचा उरुशी पण देव येणार नाही देव येणं सोपी गोष्ट आहे का त्या गोपाळाने खेळ मांडलेला आहे कोणता खेळ आहे का त्या चेंडू फळीचा खेळ त्याला आता क्रिकेटचा खेळ म्हणतो नाव बदललंय पण ते त्यावेळेचा खेळ आहे तेव्हापासून आणि त्या खेळाचा तो कप्तान होता कर्णधार होता मॅन ऑफ द मॅच म्हणतो आपण त्याला मुख्य प्रमुख त्याला आणि त्याला उशीर झाला खेळात यायला पेंद्याने लवकर बरोबर 10ला खेळ सुरू केला गाई सोडल्या घरूनच खाऊन आलता भरपूर थालपीठ बिलपीठ आणि म्हटलं आता 12 वाजेपर्यंत काही काळजी नाही आणि खेळ मांडलाय जोरात सुरू झालाय रंगलीत सगळी मुलं खेळात त्या कोणाच्या 10 कोणाचे काय किती झाले आणि याला त्या दिवशी थोडा उशीर झाला त्या दिवशीच झाला आमच्यासारखा नेहमीच नाही झाला त्या दिवशीच झाला आणि तो किती वाजता आला 11:45 वाजता आला आणि पेंद्यानं बघितलं घड्याळात बघितलं वरती बघून काही लोक घड्याळ बघतात आणि मग पेंद्यानं चुटकी वाजवली कुणाला कृष्ण परमात्मा आज तुला खेळात घेत नाही म्हणजे किती वाजले बघ ही काही वेळ आहे का यायची काही देवाला ठणकावलं महाराजाला लोक ठणकावतील त्यात काही ही काही वेळ आहे का यायची तुला आज खेळात घेत नाही जा तुला काय करायचं असेल ते विश्वदेवता भगवान परमात्मा आहे आपल्यात हे चालत नाही एखाद्या मोठ्या माणसाला सप्त्यात वगळा पण तुम्हाला कसा सप्ताह करताय बघतो भगवान परमात्म्याने म्हणायला पाहिजे तुम्हाला घेत नाही तर कसं खेळताय तुम्ही मी बघतो नाही हात जोडणारे मला आज उशीर खरंच झाला उद्या करणार नाही मला घ्या खेळामध्ये पेंद्या हाताला पेटला पेंद्या काही केलं तर तयारच नाही आणि हा काही केलं तर घरी जायला तयार दोघे तट्टाला पेटले हा हाकलून देतोय तो काही घरी जात नाही शेवटी बराच वेळ झाला
थोडी पेंड्याला दया आली, म्हणजे काय लोचट आहे रे हा, हाकलून दिलं तर जात नाही, आता काय करावं याला असं म्हणतो. पण शेवटी पेंड्याने सांगितलं तुला खेळातच यायचंच असेल तर असं कर. कुणाला म्हणतोय? चोपदाराला नाही, विश्वनिता परमात्म्याला प्रेम असेल देवा. मग तुला खेळातच यायचं तर एक काम कर, कान पकडून उन्हात उभा राहा, असल्या कडक उन्हात उभा 1 तास, आणि मग तुझा विचार करू आम्ही तुला घ्यायचंय का नाही. देवाने कान पकडले उभा राहिला, घरी नाही गेला. का तर एवढा त्याचा छंद देवा, काय सेवा भक्ती, काय सेवा होती, काय भक्ती. देवाला हाकलून गेलं तर जात नव्हता, का तर देव त्यांच्या दैवाला जावा. देवाला घरा नंदाची या गावा, धन्य त्याच्या दैवा देवा, देवा दैवालाच देवा. त्या गवळणींचंही प्रेम तसंच होतं महाराज. गोपाळांचं लोक आक्षेप घ्यायचे गवळणीच्या वरती, लोक कृष्णावरती आक्षेप घ्यायचे, नावं ठेवायचे. नावं ठेवणारा समाज 5000 वर्षापासून आजपर्यंत आहे. तुम्ही आत्ताच आहे असं समजू नका, त्यांचंही गणित मला माहित आहे. नावं ठेवणारे फक्त नावच ठेवत राहतात, आणि नावं ठेवून घेणारा मात्र नाव कमवतो. त्या गौरवाने नावं ठेवून घेतली, पण नावच कमवतो. दाखवलं कृष्ण परमात्म्याने एके दिवशी रात्रीच उठले आणि पोटात दुखतंय म्हणायला. आता देवाच्या कुठं पोटात दुखतं बाबा, लागले म्हणाला त्याला नाटक करता येतं सगळं. खेळ तू येण्याची खेळावा, नाटक तू येण्याची. त्याची नाटकं बघून आम्ही शिकलो, पण आम्हाला नाटकं जमत नाही. आमची नाटकं अंगलोट येतात. आपल्याला नाटक करायचंच नाही काही. आणि पोटात दुखते, राजवैद्य आले, धन्वंतरी वैद्य आले, सगळे पोटाची तपासणी करायला लागले, उपचार करायला लागले, पण कोणत्याच उपचाराला काही प्रतिसाद मिळेना. लोक म्हणाले की काय झालंय हो एवढं राजवैद्याला. राजवैद्य मध्ये कसा असतो, धन्वंतरी वैद्य मध्ये कसा असतो, त्याला काही सांगावं लागत नाही. नाडी परीक्षण करतो, तुम्हाला काय झालंय त्याचं निदान करतो आणि त्याच्यावरती उपचार करतो, त्याला धन्वंतरी वैद्य. त्यांनी काही सांगायचं नाही, मला शुगर आहे, मला बीपी आहे, मला अल्सर आहे, मला फल्सर आहे, मला कोरोना आहे, काय सांगायचं नाही. ते बरोबर ओळखतोय, मला म्हणायचं धन्वंतरी आणि त्याच्यावरती उपचार करतो. आत्ताचे वैद्य धन्वंतरी नाही, अर्धा तास तपासते डॉक्टर. आता तर ते टीव्ही मध्ये सगळं दिसतात. मग ते डॉक्टर त्याला म्हणतात आ कर, गु कर, खोकून दाखव, श्वास घेऊन दाखव, सोडून दाखव, उलटा हो, पालता हो, गुडगा आखड, पाय लांबव, काय तपासण्या महाराज एवढ्या. आणि एवढ्या तपासण्या अर्धा तास करून पुन्हा तो डॉक्टर त्याला म्हणतो तुला काय होते. पूर्वी हे पद्धत धन्वंतरी वैद्य होते. आणि त्या वैद्याने सांगितलं बाबा आम्हाला पोट दुखत असेल तर अनेक तपासण्या कराव्या लागतात, कारण त्याच्या कोणाचं पोट कशाने दुखेल काही सांगता येत नाही. डॉक्टर म्हणतात. आणि मग सगळे प्रयोग झाले, आणि सगळे प्रयोग झाल्यानंतर महाराज मग पोट दुखायचं राहीलच काही केलं. मग शेवटी भगवान कृष्ण परमात्म्याचं हे नाटकच होतं. मग म्हणाले एक काम करा, भक्ताच्या पायाच्या खालची माती आणा आणि त्याच्या चिखलाचा लेप करा आणि तो माझ्या पोटाला लावा, लगेचच पोटदुखी राहील. हेच औषध आहे, दुसरं औषध नाही. नारद महर्षी तिथं पुढं पुढं करत होते, खरा मोठे भक्त आहेत. आणि नारद महर्षी हसले देवाला, म्हणाले काय देवा किती सोपं काम आहे आणि तुम्ही त्याला अवघडात पडलाय. मी तर त्रैलोक्यातला भक्त आहे. आणि मग काही वेळेला मी सांगत असतो, प्रश्न त्याचा अवघड असतो पण उत्तर सोपं असतं. उत्तर सोपं असतं पण ते सोपं उत्तर येत नाही. सोपं उत्तर येत नाही. मी विरोधाला सांगत असतो नेहमी की आम्ही पुण्याला चाललो होतो, एक लहान मुलगा आणि तो मोठा विरोधी मोबाईलवर बघत होता. मला म्हणायचं मी तिकडे बघितलं की मला म्हणायचं तुम्ही इकडे बघू नका, तुम्हाला ह्यात काही करायचं नाही. हुशार होतो. आणि परत गेल्या त्याने ते मोबाईल बंद केला. येवतच्या पुढे गेल्यावर मला म्हटला काका तुम्हाला एक मी कोडं सांगू का. म्हणजे सांग बघ कोडं. तर त्याने कोडं सांगितलं, मला लाल आहे पण मला सफरचंद नाही, कृष्ण आहे पण देव नाही, आड आहे पण पाणी नाही, आणि वाणी आहे पण दुकान नाही, असं कोण आहे सांगावं. तर ते मला काय आलं नाही. ते मला म्हटलं आपलं म्हणावं. मी काय म्हटलो नाही, हरलं म्हटलो बाबा.
मग त्याने सांगितलं तुम्हाला जमत नसेल तर मी सांगू का? सांग म्हटल्यावर त्याने लगेच सांगितलं लाल कृष्ण अडवाणी म्हटलं. आता किती सोपं आहे, त्याचं काय चुकलंच नाही. लाल आहे पण सपोर्ट नाही, कृष्ण आहे पण देव नाही म्हणला, आड आहे पण पाणी नाही म्हणला, आणि वाणी आहे पण दुकान नाही. बरोबर त्याला अंदाज आला. मला म्हणला आणखी सोपं सांगू का? मी म्हणलं सांग बरं आणखी सोपं. आता हे 100% द्या म्हणला. मंदिर नाही पण सारखं घंटा वाजवतो, वेडा नाही पण कागदे फाडतो, आणि भिकारी नाही पण पैसे सारखं मागतो, असं कोण आहे? तेही मला काय आलं नाही. त्याने एका मिनिटात सांगितलं कंडक्टर. बरोबर आहे. आता एसटी मध्ये काय मंदिर आहे का? पण घंटा वाजवतो नाही सर. संगम उतरा, तिरुभूमी उतरा, घंटी वाजवतो. वेडा नाही पण कागदी फाडतो, तिकीट फाडतो, आणि तिकीट फाडलं का म्हणतो पैसे द्या, सुट्टे पैसे द्या. म्हणजे भिकाऱ्याला पण पैसे मागतो, असं कोण आहे? तर त्याचं उत्तर, मग ते उत्तर सोपं आहे पण लवकर लक्षात येतं. मग नारद महर्षी म्हणाले देवा, भक्ताच्या पायाच्या खालची माती लावून जर तुमची पोट दुखत राहत असेल तर गोकुळ रात्रभर कशाला जागवलं? मी तर त्रैलोक्यातला भक्त आहे, आणि आता माती चिखल करून आणतो आणि लावतो, लगेच राहील. वाकडे खाली नारद महर्षी मंगळवार माती घेतली आणि निघाले चिखल करा. बरोबर उजव्या हाताची भाई जोरात बोलली देवा. म्हणले माती घेऊन निघाला, चिखल करून आणा, माझ्या पोटाला लावा, पोट दुखी राहील. पण पुढं काय माहित आहे का? काय म्हणलं तर पुढं काही संक्रांत आहे म्हणजे 14. आता काय मार्गशीर्ष महिना झाला का पौष महिन्यात संक्रांत? अहो तसं नाही म्हणलंय, संक्रांतीचं नाही विचारलं. तुम्हाला विचारलं पुढं माती लावल्यावर काय होणार आहे? माझी पोट दुखी राहणार आहे, ज्याच्या पायाच्या खालची माती घेतली तो भक्त मरणार आहे म्हणले. नारद महर्षीने कधी माती खाली टाकून दिली देवाला पण कळालं नाही. म्हणजे बघू गिरवीत भक्त सापडते काय. बरेच भक्त सापडायचे पण पुढचं म्हटल्यावर कोणच द्यायचं. शेवटी देवाने सांगितलं आता जे काही तुम्हाला करायचे ते 10 मिनिटात करा, 12 पर्यंत. त्याच्या पुढे काही जाऊ नका, कारण तिथून पुढे माझी पोट दुखी वाढणार आहे. मग एक काम करा, तुम्ही गोकुळात जा आणि माझ्यावरती प्रेम करणाऱ्या माझ्या भक्त यथा व्रजगोपिका एका भक्तामध्ये गवळणीमध्ये लाखो भक्त घालावे लागतील, असं त्या गवळणीचं माझ्यावरती निरातिशय प्रेम. एखाद्या गवळणीला सांगा कृष्णाच्या पोटात दुखतंय आणि तुझ्या पायाच्या खालची माती आम्हाला दे. आणि नारद महर्षीला बरं वाटलं. म्हणजे कल की बात और खुदा की रात, आपल्यावरच तर मरण टळलं म्हणजे जाऊन गेले गोकुळात. अनेक गवळणी होत्या पण 2 गवळणी पाण्यावरती हंड्यावरती हंडा घेऊन निस्तक आत आल्या गोकुळामध्ये, आणि त्याला अडवलं आणि सांगितलं कृष्णाच्या पोटात. मग तुमच्या पायाच्या खालची माती मागितली, त्याचा चिखल करायचा आहे, त्याच्या पोटाला लावायचा. त्या गवळणी हांडे उतरून ठेवले, वंदळ माती घेतली, नारद महर्षी जवळ गेली नाही, आपल्या हृदयाला लावली, आणि तशाच कृष्ण परमात्म्याच्या राजवाड्याकडे सुटल्या, पळत सुटल्या. नारद महर्षीने पुढे जाऊन अडवलं, अगं तुम्ही माती घेऊन निघा, चिखल करून लावा, पोट दुखी राहील, पण तुम्ही दोघी मरणार बरं. त्यांनी म्हटलं नारद महर्षीला, कृष्णाच्या जर पोटात दुखत असेल तर आम्ही कोणत्या तोंडाला जगावं? आम्ही जिवंतपणी त्याच्यावरून जीव वाढवून टाक. त्याची पोट दुखी राहत असेल आणि आम्ही मरत असेल तर आमचं 7 जन्माचं कल्याण त्याच्यामध्ये. आम्हाला काही सांगू नका. किती वर्ष केव्हा मज वेळा मी तेव्हा गोवळा गतली आहे. आम्ही त्याला रथच झालेलो आहे, आमचा तो प्राण आहे, आमचं त्याच्यात कल्याण आहे, आम्हाला काही सांगू नका. गेल्याबरोबर कृष्ण परमात्मा पोटाला धरून गळगळ लोळत होते. चिखल केला, कुठलाही विचार केला नाही. अंगारका इतकं वरती केला आणि त्याच्या पोटाला चिखलाचा लेप लावून टाकला. लावल्याबरोबर एका मिनिटाच्या आत एका क्षणामध्ये पोट दुखी राहील. भगवान परमात्मा हसायला लागले, खत लोडला टेकून बसले, त्यांच्याकडे बघून हसतायत. नारद महर्षी घाबरले, पाठीमागच पळत येत होते. म्हणजे आपल्या देखत एवढ्या सुंदर तोंड धरून गळून मारणार, त्यांचे मागं त्यांचा संसार, त्यांची मुलं बाळ सगळं पोरकं होणार, आणि कदाचित हे पातक मलाच लागणार. कदाचित म्हाताऱ्या कोताऱ्या गवळणी बघून सांगायला पाहिजे होते. नारद महर्षीला वाटलं. नारद महर्षीचा चेहरा घाबरलेला बघितला देवाने, आणि कृष्ण परमात्मा नारद महर्षीला म्हणाले, मी त्यांना मरू देणार नाही. मग मात्र नारद महर्षीला राग आला. म्हणजे का बरं? म्हणजे माझ्या पोटातच दुखत नव्हते. आता देवाचं कुठं
कोणाला पण त्या गवळणींचं निरातिशय प्रेम किती आहे हे दाखवायचं होतं. म्हणून त्यांची खऱ्या अर्थानं निरातिशय भक्ती होती. आज सुद्धा कृष्णानेच ती माती आपल्या पोटाला अंगाला लावून ठेवली असं आम्ही सुद्धा वारकरी संप्रदायातील प्रत्येक व्यक्ती सकाळी आंघोळ झाल्याबरोबर गोपीचंद कपाळाला लावतो. गोपीचंद शब्दाचा अर्थच असा की गोपीच्या पायाच्या खालची माती म्हणजे गोपीचंद, त्यानं आपले विकार कमी होतात असं त्या गवळणींचं निरातिशय प्रेम होतं. असं भगवान परमात्म्याचं चरित्र जेवढं सांगावं तेवढं थोडं आहे. चरित्र ठीक आहे. तुका म्हणे मही पत्र शिकवून न पुरे शाही की पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाही केली, तर भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र हे संपणार नाही. पण तुकोबाराय म्हणतात की त्याचं चरित्र हे 2 भागामध्ये आहे. एक रांगत असताना ये दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधरी आणि हे काही सोंग घेतले, ते सोंग इथे त्याने थांबवलं. हे सोंग साधिले या आणि पुढं काय केलं ते परत शेवटच्या चरणात सांगतात. विठोबार आलेगाव षटफळ पहिलं चरणवाना तांबे द्रुपद.